नमस्कार, मी रुपाली. माझ्या क्रिएटिव्ह रुपाली या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की आपलंसुद्धा एखादं यूट्यूब चॅनल असावं, पण ते चॅनल सुरू करण्यासाठी काय करावे लागेल, काय प्रोसेस आहे किंवा यूट्यूबबद्दलची आपल्याला काहीच माहिती नसते. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि लगेचच तुम्हाला माझ्या व्हिडिओज पाहता येतील. जास्त वेळ वाया न घालवता चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते चॅनल सुरू करण्याआधी या 5 गोष्टी तयार असायला हव्यात. सर्वात पहिले म्हणजे आपला टॉपिक. आपल्याला यूट्यूबवर काय शेअर करायचे आहे तो टॉपिक. असा एखादा टॉपिक निवडा जो आपल्याला यूट्यूबवर कंटिन्युअसली शेअर करायचा आहे. आपल्यातली एखादी कला असू शकते. तुम्हाला रांगोळी आवडत असेल, चित्रकला आवडत असेल तर तुम्ही ते शेअर करू शकता. तुम्हाला सिंगिंग आवडत असेल, गायनाची आवड असेल तर तुम्ही ते सुद्धा शेअर करू शकता. तुम्ही लहान मुलांसाठी गाणी तयार करू शकता. तुम्हाला टीचिंगची आवड असेल तर तुम्ही ट्युशन्स घेऊ शकता. तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर तुम्ही रेसिपीजसुद्धा बनवून त्या शेअर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला साजेसं असं एक नाव तयार करायचं आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं नावसुद्धा आपल्या चॅनलला देऊ शकता, काहीच हरकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे लोगो. आपल्या कंटेंटला साजेसा असा एक लोगो तयार करायचा आहे. त्या लोगोवर तुम्ही तुमचा फोटोसुद्धा लावू शकता. चौथी गोष्ट आहे बॅनर. आपल्या चॅनलला सूट होईल असा छानसा एक बॅनर तयार करून ठेवायचा आहे. पाचवी गोष्ट आहे ते म्हणजे आपले डिस्क्रिप्शन. आपल्या चॅनलची माहिती, आपण आपल्या चॅनलवर काय शेअर करणार आहोत ती माहिती तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहायची आहे. तर तो फॉर्मॅट तयार करून ठेवा. या 5 गोष्टींची तयारी झाल्यानंतर यूट्यूब ॲपवर जायचं आहे. प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्विच अकाउंटवर क्लिक करायचं. त्यानंतर गुगल साइन इनचा ऑप्शन येतो. त्यामध्ये नवीन अकाउंट म्हणजे क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. नवीन गुगल अकाउंट तयार करायचं आणि त्यानंतर क्रिएट चॅनल, आपलं यूट्यूब चॅनल तयार करायचं. त्यानंतर या 5 गोष्टी ज्या मी तुम्हाला आधी सांगितल्या आहेत त्या सर्व आपल्या चॅनलवर ॲड करायच्या आणि आपलं चॅनल सुरू करायचं. आपलं यूट्यूब चॅनल तयार झालंय. आता त्यावर आपला फर्स्ट ब्लॉग अपलोड करायचा आहे. त्यासाठी फर्स्ट ब्लॉग तयार करायचा. आपण आपल्या चॅनलवर कोणती माहिती देणार आहोत, काय शेअर करणार आहोत याविषयी सर्व माहिती आपल्या त्या फर्स्ट ब्लॉगवर आपण द्यायची आहे. म्हणजे ऑडियन्सना समजेल की आपण कोणत्या विषयावर माहिती देणार आहोत किंवा त्यांच्यासोबत काय शेअर करणार आहोत हे त्यांना समजेल आणि आपली त्यांच्याशी साधारण ओळख होईल. आपला फर्स्ट ब्लॉग शेअर करून झाला की त्यानंतर हळूहळू आपले जे ब्लॉग्स आहेत, आपल्याला जी माहिती इतरांना द्यायची आहे ते सर्व ब्लॉग्स यूट्यूबवर अपलोड करायचे. व्लॉग्स कंटिन्युअसली शेअर करत राहायचे. प्लीज तुम्हाला एक विनंती करते की आपण एकदा आपले व्लॉग्स शेअर करायला सुरुवात केली की मध्ये गॅप द्यायची नाही आहे. म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा तरी आपले व्लॉग्स यूट्यूबवर जायलाच हवेत. त्यासाठी ठराविक वेळ असायला हवी. यूट्यूबची एक मॉनिटायझेशन पॉलिसी आहे. आपल्याला एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागेल. त्यानंतर यूट्यूब आपले चॅनल मॉनिटाईज करते. यूट्यूबचे भरपूर सारे नियम आहेत. ते नियम पाळून आपल्याला आपले व्लॉग्स बनवायचे आहेत. म्हणजेच आपण दुसऱ्यांचे कंटेंट कॉपी करायचे नाही आहेत किंवा रिपीटेडली त्याच व्हिडिओज अपलोड करायच्या नाही आहेत. नवीन व्हिडिओज अपलोड करायच्या आहेत. आपल्या चॅनलवर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेली नसावी. असे यूट्यूबचे बरेचसे नियम आहेत. तुम्ही पहिले रीड करा आणि त्यानंतरच आपले व्लॉग्स त्या पद्धतीने बनवायला सुरुवात करा. एकदा का आपण 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास कंप्लीट केले की त्यानंतर आपले चॅनल मॉनिटाईज होते. त्यानंतर आपल्या व्हिडिओजना ॲड लागायला सुरुवात होते.
ॲड आधीसुद्धा लागतात, पण त्या ॲडचे पैसे यूट्यूब घेते. पण एकदा का चॅनल मॉनिटाईज झाले की त्यानंतरच्या ज्या ॲड्स लागतात त्याचे 45% यूट्यूब घेते आणि 55% आपल्याला देते. एकदा का चॅनल मॉनिटाईज झाले की त्यानंतर आपल्याला एक ॲडसेन्स अकाउंट बनवावे लागते. आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमायला लागले की आपल्याला गुगल ॲडसेन्सकडून एक मेल येतो की तुम्ही तुमचा ID व्हेरिफिकेशन करा. मग आपण गुगल ॲडसेन्सवर जाऊन आपला ID व्हेरिफिकेशन करायचं आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 ते 11 या तारखेमध्ये यूट्यूब आपले जमलेले पैसे गुगल ॲडसेन्सच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते. आपल्या गुगल ॲडसेन्समध्ये कमीत कमी $10 बनले की आपल्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी गुगल ॲडसेन्स आपल्याला एक पिन पाठवते. तो आपल्या घरी येतो. तो गुगल ॲडसेन्स पिन आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर आपलं बँक अकाउंट, स्विफ्ट कोड आणि IFSC कोड असं सर्व डिटेल लिहून आपल्याला आपले बँक अकाउंट त्या गुगल ॲडसेन्स अकाउंटला लिंक करायचे आहे. मग ते गुगल ॲडसेन्स अकाउंट आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करते. जेव्हा आपल्या गुगल ॲडसेन्सच्या अकाउंटमध्ये कमीत कमी $100 बनतील तेव्हा ते पैसे गुगल ॲडसेन्स आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते. जर आपले $100 बनलेले नसतील तर ते पैसे तसेच राहतात आणि पुढच्या महिन्याला दुसरे पैसे ॲड होऊन जर त्यावेळी आपले $100 बनले तर ते $100 आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते. अशी ही सर्व यूट्यूबची प्रोसिजर आहे. जसं जसं तुमचं चॅनल ग्रो होईल, जसं जसं तुम्हाला तुमच्या ऑडियन्स वाढतील, तुम्हाला व्ह्यूज येतील, जसं जशी तुमची प्रोसिजर पुढे होत जाईल तसं तसं तुम्हाला सर्व माहिती आपोआप मिळत जाईल. यूट्यूबकडून आपल्याला जे मेल येतात ते मेल चेक करत राहायचे आहे. आपल्या व्लॉग्सवर कॉपीराईट क्लेम तर आलेला नाही आहे, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक तर आलेली नाही आहे, हे सर्व चेक करत राहायचं आहे. आणि यूट्यूबच्या माहितीसाठी यूट्यूबवर अशा बऱ्याचशा व्हिडिओज आहेत त्या बघत चला, म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळत जाईल. अशा प्रकारे यूट्यूबबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.